हे पहा विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अतिभार, लघु परिपतन म्हणजे काय, दिव्यामध्ये टंगस्टनचे तार का वापरतात, परिपथात वितळ तार का वापरतात, विद्युत शेगडीमध्ये नायक्रॉम संमिश्राचा हे का वापरतात, या गोष्टी सगळ्या पाहिल्या आपण। याच्या अगोदर आपण वितळ तारेविषयीची पण माहिती शिकलो। आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। बघा, माहीत आहे का तुम्हाला, हल्ली घरामध्ये अशा पद्धतीचं एक उपकरण तुमच्या ह्याच्यामध्ये लावलेलं असते परिपथामध्ये, याला म्हणायचं MCB। आता बघा, नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली जाते। विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद होते। ही जी कळ आहे ही ब्लॅक कलरची ही बसवलेली असते। समजा ही वरती असली आणि विद्युतधारा जर अचानक वाढली तर ही जी कळ आहे ही कळ आपोआप खाली पडते। म्हणजे ही जी काळ्या रंगाची जी आहे ही कळ आपोआप खाली पडते, बंद पडते। यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जातात। संपूर्ण घरासाठी मात्र वितळ तारच वापरले जाते। आता हे जे MCB आहे ते मोठमोठ्या ह्याच्यामध्ये वापरले जातात, पण आपले जे घर आहे या घरामध्ये आपण जास्तीत जास्त वितळ तारेचाच वापर करतोय। आता पुढचा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहे। याच्याविषयी आपण याच्यावरती काही गणित आहेत, ती गणित सोडवलेली आहेत, पण तुमच्या परीक्षेला अशी सोडवलेलीच गणितं जास्त वेळा त्यांनी विचारलेली आहेत। आता ह्याचा आपण विचार करणार आहे। आता बघा, याचा विचार करत असताना बघा, आपण जे सोडवलेली गणित आहेत या सोडवलेल्या गणिताचाच विचार करणार आहोत। पहिले एक गणित दिलेलं आहे, आपण ते गणित बघू अगोदर। बघा, नायक्रॉम या मिश्र धातूपासून, उदाहरण पहिलं, नायक्रॉम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार, ही तार किती मीटर लांबीची आहे? 6 मीटर लांबीची तार, तिचे कुंतल करून, कुंतल याचा अर्थ काय, वेटोळे करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिलेले आहे। तिचा विद्युत रोध, रोध म्हणजे R, किती दिलेला आहे? 22 ओहम इतका आहे, म्हणजे रोधाचे एकक ओहम आहे। ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का? आणि पुढचा प्रश्न आहे, शक्ती मिळवण्यासाठी तारेची कुंतलाची टोके 220 व्होल्ट विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडलेली आहेत, असं हे गणित आहे। आता इथं काय बघा, तुम्हाला गणित सोडवताना बाळांनो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ती म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला दिलेली माहिती लिहावी लागते। आता काय काय दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये विद्युत रोध दिलेला आहे, किती दिलेला आहे? 22 ओहम। परत त्याचं विभवांतर दिलेलं आहे, मगाशी आपण शिकलो होतो, तटस्थ तारा आणि विद्युत तारेमध्ये विभवांतर किती होतं? 220 व्होल्ट। म्हणजे या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, एक विद्युत रोध दिलेला आहे आणि दुसरा आहे ते म्हणजे विभवांतर दिलेलं आहे। आता अखंड तारेचं कुंडल, आता अखंड तारेचं कुंडल याचं जे काढायचं आहे आपल्याला, आता आपण शक्तीचं सूत्रामध्ये शिकलो होतो, P बरोबर V/2/R, म्हणजे विभवांतराचा शक्ती बरोबर विभवांतराचा वर्ग भागिले रोध। आता ह्याच्यामध्ये किंमत टाका, विभवांतर किती आहे? 220 व्होल्ट, त्याचा वर्ग छेद 22, या दोघांचा 220चा जर आपण वर्ग केला आणि त्याला जर 22 न भागले तर किती येते? 2200 वॅट, कारण शक्ती आहे, शक्तीचे एकक आपण शिकलो वॅटमध्ये येतं। आता अखंड तारेचं आपण पाहिलं, जर आपण निम्म्या तारेचं कुंडल केलं, बघा आता निम्म्या तारेचं जर कुंडल केलं तर विद्युत रोध किती आहे? विद्युत रोध 22 ओहम आहे। या 22 ओहमचं निम्म करायचं म्हणजे किती झालं? रोध 11। बघा, आता निम्म्याचं केलं तर P बरोबर म्हणजे शक्ती बरोबर V/2/R, सूत्र तेच आहे। मग 220चा वर्ग छेद 11, मग 220चा येणारा वर्गाला जर 11 आपण जर भागलं तर उत्तर येतं 4400 वॅट। म्हणजे तार निम्मी केली तर उष्णता आपल्याला जास्त मिळेल, म्हणजे ज्याचं वॅट जास्त असतं त्याच्यातून आपल्याला उष्णता जास्त मिळते। हे पहिलं उदाहरण लक्षात आलं असेल तुमच्या। आता दुसरं उदाहरण बघा, एक 9 ओहम विद्युत रोधाला एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे
विद्युत रोधात प्रति सेकंद 400 जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे। विद्युत रोध किती विभवांतर लावले आहे हे काढा। विद्युत रोधाला किती विभवांतर लावलेला आहे आपल्याला हा प्रश्न त्याने विचारले। आता एक सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला काय काय दिलेलं आहे याच्यावर अगोदर विचार करू। बघा, प्रति सेकंदाला आपल्याला किती जूल एवढी उष्णता दिलेली आहे, म्हणजे एच किती दिलेला आहे आपल्याला, एच का उष्णता काढायचं 400 जूल, पण सेकंद प्रति सेकंद म्हणजे इथे एस किती आहे, सेकंद किती दिलेला आहे 1। बघा, आता आपल्याला शक्ती काढायचं सूत्र माहित आहे काय आहे, आपल्याला शक्ती दिलेलं सूत्र काढायचं की जूल भागिले वेळ। मग जूल किती दिलेलं आहे तुम्हाला, कार्य किती दिलेलं आहे त्याचं 400 जूल, म्हणजे डब्ल्यू भागिले टी, शक्ती काढायचं सूत्र माहित आहे पी बरोबर डब्ल्यू भागिले टी आपण शिकलोय। मग इथं हे जे कार्य आहे ते इथं कार्य काय आहे, जूल हे कार्य आहे आपलं, म्हणजे 400 जूल भागिले 1 सेकंद, मग किती आलं पी बरोबर फी चा वर्ग छेद आर। आता हे तर सूत्र आपण अगोदरच्या गणितात शिकलोय। आता इथं तुम्हाला शक्ती दिलेली आहे, किती आहे तुमचा पी दिलेली शक्ती आहे ती तुम्हाला 400 जूल एवढी दिलेली आहे। आता पुढचा आहे बघा, ह्याचा तिरकस गुणाकार जर आपण केला, सॉरी याचा या पहिल्या समीकरणाचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर कसा येतो, 1s गुणिले पी म्हणजे पी गुणिले 1s बरोबर 400 जूल, म्हणजे पी बरोबर 400। मग 400 जूल बरोबर फीचा वर्ग आपल्याला विभवांतर माहित नाही, पण आपल्याला रोध दिलेला आहे, किती आहे रोध 9। मग 400 गुणिले ह्यांचा तिरकस गुणाकार 400 गुणिले 9 बरोबर व्हीचा वर्ग, म्हणजे 400च्या खाली 1 आहे इथं, ह्यांचा तिरकस गुणाकार केला फीचा वर्ग गुणिले 1 म्हणजे व्हीचा वर्ग आणि 400 गुणिले 9 यांचा गुणाकार, मग व्हीचा वर्गमूळ। आता वर्गमूळात जर टाकला आपण 400 गुणिले 9, मग साधं एक आपण गणित असं सोडवलं, मग ह्या वर्गमूळातल्या 400 कुणाचा वर्ग आहे 20चा, वर्गमूळ काढून टाकलं गुणिले इथे किती आहे 9चा वर्ग 3चा वर्ग 9, मग किती आलं याचं 20 त्रिक 60 व्होल्ट। हा, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तिसरं गणित शिकतोय। याच्यामधलं तिसरं गणित अगोदर ऐका। विजेवर चालणारी इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते, तर कमी तापमान निर्धारित केले असताना 330 वॅट विद्युत शक्ती वापरते। या दोन्ही निर्धारणासाठी वाहणारी विद्युतधारा आणि त्यावेळचा विद्युत रोध काढा। इस्त्री 220 व्होल्ट विभवांतराला जोडलेले आहे, हे गणितात दिले। आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं काय काय दिलेलं आहे, याच्यात विभवांतर दिलेलं आहे 220 व्होल्ट दिलेलं आहे, विद्युत शक्ती तुम्हाला दिलेली आहे पी दिलेले आहे, पहिली किती दिलेले आहे 1100 वॅट आणि दुसरी किती दिलेले 330 वॅट। आता पहिलं आपण एकाचा विचार करू। बघा, मला शक्ती काढायचं, आपण एक पाठीमागं सूत्र शिकलो होतो पी बरोबर व्ही गुणिले आय, म्हणजे विभवांतर गुणिले विद्युतधारा, म्हणजे इथं पी किती आहे 1100 वॅट दिलेला आहे। आता बघा, मला जर आयची किंमत काढायची आहे, आपण आय म्हणजे कोण विद्युतधारा, जर मला विद्युतधारा I1 काढायची म्हणजे इथं 2 वेळा विद्युतधारा काढावी लागते। समजा आपण पहिली I1 काढली तर हा जो आय आहे या उदाहरणामधला हा आय बाजूला आला, जी गुणाकार संख्या आहे ती दुसऱ्या संख्येला भागाकार, म्हणजे पी ला फी भागाकार झाली, म्हणजे I1 बरोबर पी छेद व्ही। आता पी ची किंमत आपण पहिली घेतलेली आहे 1100 वॅट भागिले विभवांतर आहे 220, म्हणजे यांचा जर आपण भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे 5 एम्पियर, कारण विद्युतधारेचे एकक एम्पियर आहे। आता दुसरं गणित बघा, दुसऱ्यामध्ये तुम्हाला विद्युत शक्ती किती घ्यायला सांगितले त्यांनी 330 वॅट, सूत्र तेच मगाच्या सारखंच पी बरोबर व्ही गुणिले आय किंवा व्ही गुणिले I2 मानू इथं, मग I2 बरोबर पी छेद व्ही। मग इथं पी इथं किती घेतलेला आहे आपण, त्याची 330 भागिले 220 ह्यांचा जर आपण भागाकार केला तर 1.5 एम्पियर एवढा येतो। आता तुम्हाला तिने विचारलेलं आहे विद्युत रोध। आता विद्युत रोधाचं एकक आहे ओहम, विद्युत रोधाचं एकक कोणतं आहे ओहम।
मग R1 बरोबर, कारण विद्युत रोध काढायचा 2 आहे तिथं 2 वेळा काढायचं, म्हणून R1 बरोबर V/I हे जूलच्या नियमानं आपण शिकलेलो आहे. R बरोबर काय शिकलेलो आहे, R बरोबर V/I हा जूलचा नियम आपण शिकलेलो आहे. पण इथं I1 येणार आता, कारण आपण 2 वेळा विद्युतधारा घेतल्या ना. आता ह्याच्यात किंमत टाका. V ची किंमत आहे 220, I1 ची किंमत आहे तुमची पहिली किती आलेली आहे 5, तर 44 ओहम एवढा रोध येईल. दुसरा विद्युत रोध काढा R2, सेम तसाच V/I2 बरोबर 220 व्होल्ट छेद 1 पॉईंट किती आली ती दुसऱ्याची 1.5 एम्पियर, म्हणजे यांचा जर भागाकार केला तर 146 ओहम एवढा येतो. आता उदाहरण क्रमांक 4 बघा. विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसवला आहे. घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 एम्पियर, ए म्हणजे एम्पियर, इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा आहे, हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल. बघा आता ह्या गणितावरून आपल्या घरात जे लाईट बिल येतं त्या लाईट बिलावरून सुद्धा तुम्ही किती वीज वापरली आणि तुम्हाला किती बिल आलं, एका युनिटसाठी किती रुपये आहे, याच्यावरून आपण लाईट बिल काढू शकतो. बघा ह्याच्यात काय काय दिलेलं आहे. पहिलं दिलेलं विभवांतर किती आहे 220 व्होल्ट. ह्याच्यामध्ये I दिलेला आहे. I म्हणजे कोण, विद्युतधारा दिलेली आहे किती आहे 0.45 एम्पियर. आता विद्युत शक्ती काढायचं सूत्र आपण मगाशी पण सांगितलं होतं मी, विद्युत शक्ती बरोबर विभवांतर गुणिले विद्युतधारा, म्हणजे W बरोबर फी गुणिले I किंवा P बरोबर फी गुणिले I. आता विद्युत शक्ती तुम्हाला माहित नाही, विभवांतर तुम्हाला माहिती आहे 220 व्होल्ट आहे, विद्युतधारा तुम्हाला माहिती आहे 0.45 आहे. या दोघांचा जर गुणाकार केला तर 99 वॅट एवढा येतो. दिवा 99 वॅटचा असला पाहिजे हे पक्क झालं. आता आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की तो दिवा किती वॅटचा असला पाहिजे, तर तो जो दिवा आहे तो 99 वॅटचा असला पाहिजे. आता पुढे सांगितलेलं आहे, परत त्यांचा प्रश्न आहे, हा दिवा 10 तास चालू ठेवला म्हणजे 99 गुणिले 10, 99 वॅट गुणिले 10 तास, मग किती झालं 990 वॅट. आता ह्या वॅटचं मला किलो वॅट करायचं असेल, मग आपण शिकलो होतो की 1 किलो वॅट म्हणजे किती 1000 वॅट. मग जर आपण बाळांनो या 990ला जर 1000 न भागलं तर उत्तर तुमचं किती येणार आहे 0.99 किलो वॅट, म्हणजे 0.99 युनिट इतकी वीज तुम्हाला काय करावी लागली, खर्च करावी लागली. अशा पद्धतीचं इतकं सोपं आणि साधं गणित तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. आता पुढचं आहे विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण शिकलो, विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचे आपण उदाहरणं शिकलो, विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय आपण शिकलो, त्याच्यावरचे आपण शाब्दिक उदाहरणं शिकलो. आता आपणाला चुंबकाविषयी आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे चुंबकाचा शोध कधी लागला, चुंबकाला किती ध्रुव असतात, चुंबकाचे ध्रुव एकमेकापासून अलग होतात का, चुंबकाचे गुणधर्म कोणते आहेत, चुंबकत्वाचे नियम कोणते आहेत, ह्या गोष्टी सगळ्या आपण पाठीमागच्या इयत्तामध्ये शिकलेलो आहे. बघा चुंबकीय बलरेषा म्हणजे काय तेही समजून घेतले आपण. बलरेषा पण 9वी मध्ये शिकलेलं आहे की चुंबकीय बलरेषा कशा असतात, त्या एकमेकींना छेदतात का, चुंबकीय बलरेषा दक्षिण ध्रुवाकडून चालू होतं उत्तर ध्रुवाकडे जातात का, उत्तर ध्रुवाकडून चालू होऊन असा कर्वनं दक्षिण ध्रुवाकडे येते, ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. परंतु विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र यांचा काही संबंध आहे हे पाहणे सुरू ठरेल, म्हणजे सरस ठरेल. आता आपल्याला विद्युतधारा आणि हे चुंबकीय क्षेत्र यांचा काय संबंध आहे. पहिला एक मुद्दा खूप महत्त्वाचा लक्षात ठेवा की चुंबकीय क्षेत्र कोणाला म्हणायचं. बघा चुंबकाचा प्रभाव जेवढ्या क्षेत्रावर पडतो त्याला म्हणायचं चुंबकीय क्षेत्र. समजा माझ्या हातामध्ये मी एक चुंबक धरला आणि एका कागदावरती मी काय म्हणतात त्याला लोखंडाचा किस पसरला आणि चुंबक जर मध्यभागी ठेवला तर लोखंडाचा किस त्या कागदावरच्या कोणत्या भागापासूनचा चिकटत येतोय,
पूर्ण कागदावरचा येणार नाही, कारण त्या चुंबकाचा प्रभाव जिथपर्यंत पडतो तेवढाच की चिकटणार आहे, याला म्हणायचं चुंबकीय क्षेत्र. याच्यावरून हे करून पहा. बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका विद्युत परिपथ जोडा. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, ही आकृती आहे. या आकृतीमध्ये हा विद्युत परिपथ असं जे गोल दाखवलेला आहे पूर्ण, हे सगळं पूर्णपणे त्याचं विद्युत परिपथ जोडलेलं आहे. जोडणीच्या बघा ए व बी. आता ए आणि हा जो ए आहे आणि हा जो बी आहे, ए व बी दरम्यान जोडणीच्या तारापेक्षा जाड सरळ तांब्याची तार जोडा. आता इथं ही जी तार वापरलेली आहे ही कोणती आहे, तुमची तांब्याची तार वापरायची आहे. तिच्या शेजारी चुंबक सूची ठेवा. आपण बघा इथं चुंबक सूची ठेवलेले आहे, कारण हे चुंबकाचा प्रकार, आपण चुंबकाचे प्रकार पण पाठीमागे शिकलेलो आहे. आता परिपथाची क उघडी ठेवून सूचीची दिशा पहा. आता ही जी क आहे, क म्हणजे आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, बटन चालू करा आणि उघडी ठेवून सूचीची दिशा पहा. नंतर क बंद करून सूचीची दिशा पहा. काय दिसतं म्हणजे पहिल्यांदा क चालू करून बघा, ही जी सूची आहे या सूचीची, चुंबक सूचीची ही जी दिशा आहे, ह्याला दोन ध्रुव आहेत एन आणि एस, ह्याच्यामध्ये विचलन होतं का हे बघा. आणि नंतर तुम्ही बंद करून, क बंद करून पण बघा ह्याच्यामध्ये काय फरक दिसतो. आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलट जोडायच्या. ह्या ज्या तारा आपण अशा सरळ जोडलेल्या आहेत त्या तारा काय करायच्या, आता अशा उलट्या जोडायच्या. जोडून चुंबक सूचीची दिशा पहा. विद्युतधारेची दिशा व चुंबक सूचीची दिशा यांचा काही संबंध आढळतो का, ह्या गोष्टीचं आपण निरीक्षण करा. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आता मागं विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम शिकलो, ह्या प्रयोगाचं तुम्हाला आता मी सांगतो. या प्रयोगावरून आपण काय शिकलो, तारेमधील विद्युतधारेमुळे चुंबकीय परिणाम आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे. या उलट जर एखादा चुंबक हलता केला व हलत ठेवला तर त्याचा विद्युत परिणाम आढळेल का, आहे की नाही रोचक. येथे आपण चुंबकीय क्षेत्र अशा विद्युत चुंबकीय परिणामाचा अभ्यास करणार आहोत. शेवटी विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र याची तत्व, रचना आणि कार्य समजून घेणार आहोत. आता इथे शास्त्रज्ञाचा परिचय दिलेला आहे. हान्स ओरेस्टेड या शास्त्रज्ञाचा जन्म 1777 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1851 मध्ये झाला. बघा, 19व्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून हान्स ख्रिस्तियन ओरेस्टेड यांनी विद्युत चुंबकत्व समजून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली. सन 1820 मध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर तारेजवळची चुंबक सूची काही कोनातून वळते. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं, जर विद्युतधारा त्याच्या जवळून गेली तर ही जी चुंबक सूची आहे वरची, ही कदाचित एक वरती जाईल किंवा हे एन खालती येईल, एस वरती जाईल, किंवा काही वेळेला एन वरती जाईल, एस खालती येईल. चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले. त्याच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला, आता चुंबकीय क्षेत्राचं जे तीव्रतेचे एकक आहे त्याला याच्या सन्मानार्थ ओरेस्टेड असं संबोधलं जातं. आता पुढचा एक आहे, हे करून पहा. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, एक साधा प्रयोग दिलेला आहे. एका बघा, ही जी आहे ही एक पुट्टा घ्यायला सांगितलेला आहे. या पुट्ट्यावर लोखंडाचा किस या पुट्ट्यावर असा टाकायला, हे इथं टाकलेलं आहे बघा. ह्या पुट्ट्यावरती हा लोखंडाचा किस कसाही हे करून टाकायचा आणि एक परिपथ जोडून घ्यायचं. पण त्या परिपथाला तांब्याची तार अशी जोडायची आणि एक चलरोध म्हणजे बदलणारा इथे एक रोध जोडायचा आहे. त्याला अमेटर जोडायचा आहे. ही बॅटरी आहे, ही प्लग आहे आणि ती जी तार आहे ती बरोबर पुट्ट्याच्या मधून घालवायची आहे. बघा, आता मी हे वाचत नाही, हे तुम्हाला मी सांगितलं. आता या प्रयोगात किती विद्युतधारा लागेल, घट किती लागतील, किती विभवांतराचे लागतील,
तांब्याची तार किती जाड घ्यावे इत्यादी बाबीवर आपसात व शिक्षकांची चर्चा करा आणि त्यानंतर प्रयोग करा तुम्ही. मग तुम्ही हा प्रयोग करू शकता. परिपथात विद्युत धारेची दर्शवलेली दिशा ही संकेत मान्य आहे. आता परिपथामध्ये जी विद्युत धारेची दिशा आहे, वास्तविक पाहता आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे, विद्युत धारा ही ऋणाकडून धनाकडे वाहते, पण ज्या वेळेला संकेत मान्य दाखवले जातात त्यावेळेला ते धनाकडून ऋणाकडे दाखवले जातात. म्हणजे बघा आता ह्या बॅटरीवरती हा धन आहे, म्हणजे धनाकडून अशी ही विद्युत धारा अशी ऋणाकडे वाहत येते. पण खरी विद्युत धारा कशी वाहते? ऋणाकडून धनाकडे. विद्युत धारा कमी अधिक करण्याचे काय बदल दिसून येतात? जर आपण समजा विद्युत धारा कमी अधिक केली, म्हणजे जी बॅटरी आहे ती कमी अधिक केली, चुंबक सूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते? आता चुंबक सूचीऐवजी लोखंडाचा किस पुट्ट्यावर पसरवा व पहा लोखंडाचा किस जो आहे तो किस या तारेभोवती असे गोलाकार वर्तुळ तयार करील. कुठपर्यंत करील? बघा, वर्तुळाकार स्थितीत स्थिरावतो. असं का घडते? कारण या तारेतून ज्या वेळेला विद्युत धारा पाठवली त्यावेळेला त्या विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं आणि त्या चुंबकीय क्षेत्रामुळे त्या पुट्ट्यावरचा जो लोखंडाचा किस आहे तो किस याच्यामध्ये वर्तुळाकार फिरला. चुंबकत्व आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास तुम्ही मागील इयत्तेत केला. लोखंडाचा किस चुंबकीय बलरेषांना धरून पसरलेला दिसतो. हे नेहमी लक्षात ठेवा. बघा, एका सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युत धारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते. म्हणून चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळ तारेपासून दूर जाताना मोठी आणि विरळ होत जातात. म्हणजे तारेपासून जसं तुम्ही या बाजूला येते ना तसतशी वर्तुळ ही मोठी मोठी होत जाणार आणि जसं तारेच्या जवळ असणार त्यावेळेला वर्तुळ ही असणार. तारेतून जाणारी विद्युत धारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेमध्ये सुद्धा वाढ होते.